हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता निघालं 3:30 वाजता भीमाशंकरला. अचानक बाहेर त्या पटापट गाईन बाईने बोलवले. 5 मिनिटांत तरी अंग होतं असेल. तसंच तिनं कुठं जातात आता मग कुठं घेऊन आलो आहे बघा. आता सध्या थांबले आम्ही कल्याण नाक्यावर. तर इकडं बायपासवर बघू शकता बघा CNG टाकासाठी थांबल्यावर. आणि अजून एक गाडी आहे मागे बघायला भेटतं तुम्हाला. आणि टी-शर्ट पण आपल्याला बघा एकसारखेच. सो आता भेटू इथून निघल्यावर. चला बघा आपला ड्रायव्हर रफ्तारकेच होता का रप्पारा म्हणले त्याच्यात का तू ड्रायव्हर कोण आहे बरं रप्पारा म्हणते नुसता. बाबू खाली उतर. बाबू ये मस्ती नको बाबू खाली उतर मस्ती नको. CNG कुठला तर मित्रांनो फायनली आपण 6 वाजता भीमाशंकर ट्रेकिंग पॉईंटवर बेस पॉईंटवर पोचलेलो आहोत. आणि इथून आपण गाडी पार्किंगला लावून निघालो ट्रेकिंग सुरू करायला. तर नजारे पण बघू शकतो किती सुंदर आहेत तुम्ही. आणि हा बेस पॉईंटवरून निघालेलो आहोत ट्रेकिंग करण्यासाठी. आणि जागोजागी ह्या असे एरो लावलेले आहेत तुम्हाला बघायला भेटेलच. तर मित्रांनो पावसाने पण खूप भारी साथ दिलेली आहे आम्हाला. आणि हळूहळू ट्रेकिंग करत आम्ही निघालेलो आहोत भीमाशंकर मंदिराच्या दिशेने. वरते जेव तू. हा वरते पण असं ना वरते दूध जेव बोलले की बरं आरपट करणार गर्दी होते. तर काय आपण पोहोचलेलो आपण गणेश घाटामध्ये. गणेश घाटामध्ये म्हणजे पुढेच बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पाचं मंदिर आहे समोरच बघायला भेटेल तुम्हाला. तर मित्रांनो पुढे गेल्यावर आपल्याला थोडी ट्रॅकिंग केल्यावर आपल्याला बघायला भेटतं गणपती बाप्पाचं मंदिर. तसं पूर्ण परिसर आहे बाप्पाच्या मंदिराचा. आणि इथं थोडा आपण ब्रेक घेऊन ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. ते थोड्या वेळात विश्रांती करून दर्शन घेऊन निघालो त्या परत ट्रेकिंगच्या दिशेने. ते ट्रेकिंग थोडीशी एक सीडी होती. सीडीवरून चढून जायचं होतं आपल्याला. बघू शकता का हे चढतात. बाजूच्या पण रस्ता होता बाजूच्या पण अर्धी गेलेली. तर मी गेलो तर माझा पाय घसरला बघू शकता तुम्ही. कारण माझे शूज दगडावरून स्लिप होत होते. बघू शकता अशी चढाई आहे इथे. इतर सुरुवात होती नंतर पूर्ण वाट लागणार होती.
बाकी है नहीं भाई, खत्म हो जाएगा जल्दी. तर मित्रांनो फायनली ट्रेकला सुरू झालेली आहे, बघू शकता. आणि ट्रेक एवढी हार्ड आहे ना, सगळी वगैरे माझी शूज पण डायरेक्ट स्लीप होता. बघू शकता सीनावर भारी नाही तर कडक एकदम. हे बघा सीन. करा बाकी अजून हा ही तर सुरुवात. 120 मिनिटं बाकी आहेत फक्त. 120 मिनिटं यो चालू रे फक्त. आता बाकी अख्खा साडेसहाला गांबुटले. तर मित्रांनो फायनली आपण थोडासा ब्रेक घेतलेला आहे, थांबलेलो आहोत थोडासा. इथून निघू थोडा ब्रेक घेऊन. पोचलू नको चालू केलं. और बाकी बोललो दात पायऱ्याचा. प्रिन्स पाटील कसा वाटते हा सीन बघून, हा नजारा बघून तुम्हाला? जय बिस्लेरी बाबा. तर अर्धा एक घंट्याची ट्रेकिंग करून आपण बाप्पाच्या मंदिरात पुढे गेल्यावर आपल्याला भेटते तर एक चेकिंग पॉईंट. इथून आपल्याला एंट्री करावी लागते. इथून एंट्री भेटल्यावर पुढची वाटचाल करायला भेटेल. काय थोड्याच वेळात एंट्री करून आपण निघालो, परत ट्रेकिंगला सुरू केली. रास्ते को देखा, हम तो मर्द थे. तर मित्रांनो जागोजागी आपल्याला पाण्याचे झरे पण बघायला भेटतात. निसर्गाची हिरवी पूर्ण चादर, त्यातून वारणारे झरे बघू शकता. किती सुंदर एक नंबर नजारा तुम्हाला बघायला भेटते. पुढे गेल्यावर पण अजून एक पाण्याचा ओढा बघायला भेटला. एक नंबर नजारा होता. बघू शकता तुम्ही बाजूला पूर्ण जंगल आणि त्यातून वारणारा एक पाण्याचा झरा बघू शकता. जागोजागी प्रत्येक रस्त्यात आपल्याला पाण्याचे झरे बघायला भेटतातच. तर गाइस आज पाण्याने खूप साथ दिलेली आहे आणि पुढे बघू शकता एवढा सुंदर नजारा भेटला ना आम्हाला बघायला, एक नंबर. मित्रांनो सीन बघू शकता थोडा भारी. टेकड टेकडे मागे दुखापत लागले बघू शकता. बाजूला नदी आहे. स्वतः त्याला पुढे मित्रांनो एवढं भारी सीन येतात ना काय सांगतो.
मित्रांनो 1 घंट्याचा ट्रेक करून आपण ब्रेक घेतले बघू शकता. इथे आता मॅगी बनवणार आहोत आपण. पूर्ण ग्रुप आपला थांबलेला आहे आणि पुढे सीन बघा धबधबे समोर. तर मित्रांनो शूट चालू आहे, फोटोशूट चालू आहे थोडा. तर मित्रांनो 1 घंट्याचा ट्रेक करून आपण निघाले आहोत. तर ब्रेक घेऊ. 1 घंट्याचा ट्रेक करून मी ब्रेक घेतलेले मागे शूट करत होतो. हे बघा पूर्ण पब्लिक आपली आधीच गेले आणि बघा इथून पूर्ण फेरा मारायचा आपल्याला. तिथं जायचं आहे. गरुड पण डोंगर पार करून जायचं आपल्याला. फुल ट्रेक आहे फुल. हे बघा इथं नुसतं व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ. तर मित्रांनो हा पॉईंट बघू शकता. कारण हा डोंगर पण आपल्याला चढायचा होता. पूर्ण ट्रेकिंग करायची होती आपण डोंगराची. मित्रांनो हा सीन बघा गोरा भारी. प्रिन्स पाटील काय चालले मागे मागे. हा तर मित्रांनो नजारे सुंदर आहेत ना, डेंजर आहेत. जस्ट बघा चार्जिंग करायला पिन घेतलेली पण पिनच वेगळी आहे. कोणची सीट आहे बघ वेगळी वेगळी जुनीवाली. आणि इथे बघू शकता होम काढलेलं आहे दगडावर. एकदम मस्त वाटते. हे बघा रील बनवण्यासाठी मागे लागतं येणार डायरेक्ट. त्यामुळे बघू शकता पायऱ्या आहे तिथं. आणि ट्रेकावर भारी ना कडक आहे एकदम कडक. 3 घंट्याचा पण मला वाटत नाही 4 घंट्याचा असेल. कारण डोंगर एवढा मोठा आहे ना एकदम असा पार करून जावं लागते डोंगर. ते इथं पण ते 2 घंटे जातील 100%. ते मी तर फर्स्ट टाइम झालं यावेळी. दरवर्षी एकदम प्रिन्स येते आणि चेंडू हे बघताय बघा. तो अख्खा धबधबा आहे. धबधबा घेतला ना ते धबधबे पाणी भरती 3 करायला लागते. आता आहे ना पुढे असेल ना तो ना आता तयार दिसते मागे गेला का. तो आपण थांबलेलो ना त्यांच्यात दिसतो. त्यांच्या आता जाऊन आपण त्यांच्या खाली उतरला तर दिसतो तो. तो परत अर्धा 15-20 मिनिटं लागतील त्या चालत जाऊ. आपण आता यांच्या जाऊ ना त्यांच्या निघतो. तो गाणे बघा ठंड नाही व्हायला. तो खाली दुसरे जागेच्या मारी ठेवली ना आपण. तो घरा लागली ना त्यांच्या तारा लागतो. ट्रेक किती घंट्याचा आपल्याला 3.5 घंटे 3.5 लास्ट टाइम ना करू त्याच्यावर. 3.5 घंटे बॉडी ना पहिले तर मित्रांनो आता डोपा घाट चालू झालेले आहे बघू शकता. त्याला डोपा घाट बोलतात. आणि गाय झाले सीन बघा. काही शपथ कडक सीन आहे कडक सीन बघा ना. 1 नंबर आहे. डोपा घाट आहे कारण याला डोपे टेकतात चरताना 100% खरं डोपे टेकतात. आणि हे सीन बघा गोरा भारी आहे. आपल्या ग्रुप मेंबर इथे येतात.
मित्रांनो आता फायनली आपण पोहोचणार, कारण मंदिराचा आवाज येते आपल्याला आणि समोर बघत सीन कसं आहे आणि पोहोचल्यावर तुम्हाला रॅलिंग दिसेल, समजा तुम्ही पोहोचल्यात वरती. बघा तर मित्रांनो वरती पोहोचलेलं आपल्याला थोडे आपले ब्लॉग बघणारे माणसं भेटली, ओळखीचीच होती म्हणजे समजा. मित्रांनो फायनली पोहोचलेलो होऊ शकता. इथं बॅगी ठेवत लावल्या नाही बघा, बॅगे ठेवू नाही जाऊ दर्शनाला. तर काय आता दर्शन करून आलेलो आहे फायनली. वाटते मला आमचे माणसाची वाट बघतो. कसं वाटलं दर्शन करून? हां नको सध्या सांग ना कसा वाटला? नको सध्या इथं थांबले मी वेट करतो आमच्या माणसाचा, ते मागे बघा. दर्शन भेटला का? दर्शन भेटला. किती घंटे लागलं? काय दर्शन देत होतं बाई? पेटे तर मित्रांनो आता उतरायला सुरू केलेलं आहे. बघू शकता ऊन पण आलेलं आहे, मंडळी निघली पूर्ण. मोठा भक्त
मॅग्या बनवल्या आम्ही जास्त कॉफी आहे पाण्यान कॉफी टिकली स्ट्रॉंग कॉफी स्ट्रॉंग भाऊ कॉफी बस 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 हा फिराव दिला पण मीठ टाकला का भावा आली आहे कॉफी आली माझ्या फ्रेंड मॅगी वाली कॉफी हा बघा तांदूळच्या पुलावर याचे टपरे आहे A1 कॉफी आज आम्ही बनवली आहे मॅगी वाली कॉफी बघू शकता ही मॅगी आणि ही कॉफी टाक रे नवीन इंग्लिश मला सगळ्या कॉफी बनवला कशी झाली थांब ना तो टेस्ट करतो थांब ना एक नंबर बरोबर बरोबर आहे चला चला जा 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 गर्दी करा थांब जरा एक मिनिट तो टॉप होतील जे टॉप होतील तू पिना जा तुझं बाबा जा ना घरात कणाला एक नंबर कॉफी हो पाणी कशी झाली एक नंबर तर मित्रांनो या कॉफी व्याला मस्त पाणी पण पडते वातावरण पण कडक झालेलं आहे तर काय जे सीन बघा कडक धबधबा बघा किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 धबधबे पडणार आहे का परत चांगला आहे का जरा बरं वाटत